श्री स्वामी समर्थ। तर मी आशा, माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आशा करते सर्वजण स्वस्थ आणि मस्त असताना आणि स्वामींच्या सेवेत रममाण असताना। तर मी आज बनवत आहे काजू मसाला। तर बघू शकता व्हिडिओमध्ये आता काजू तळून घेत आहे, त्याबरोबर आणलेला आहे श्रीखंड, राईस आणि पोळ्या बनवायच्यात। तर काजू छानपैकी तळून घेत आहे आणि मसाला तर माझा नेहमीप्रमाणेच असतो। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकत असते मी। आणि गरम मसाला, काळा मसाला आणि लाल मिरची पावडर आणि मीठ आणि भाजी बनवताना थोडीशी शुगर टाकायची, म्हणजे भाजीची चव जास्त वाढते, म्हणजे चांगली लागते। नक्की ट्राय करून बघा, मी तशाच पद्धतीने बनवते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप करू नका। व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। तर उद्या आहे शनी अमावस्या। तर शनी अमावस्या आहे तर घरामध्ये पितृदोष असतातच। तर जर काय करायचं आहे उद्या, तर संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर हा उपाय सगळे, म्हणजे कोणी हा उपाय करताना कोणी तुम्हाला रोखलं नाही पाहिजे, म्हणजे कोणी विचारलं नाही पाहिजे काय करत आहे म्हणून। त्यामुळे घरात लहान मुलं वगैरे असतात, त्यामुळं सगळे झोपल्यानंतर संध्याकाळी सगळं काम आवरल्यानंतर तुम्ही हा उपाय करा। तर भात शिजवायचा आहे थोडासा। भात शिजवल्यानंतर पेपर घ्यायचा किंवा पंतरवाळी असेल तर अशी पंतरवाळी घ्यायची आहे। तर त्यावर भात टाकायचा आहे तो शिजलेला। त्यानंतर थोडंसं दही टाकायचं, हळदी कुंकू, आणि त्यानंतर थोडेसे काळे तीळ असतात ना ते टाकायचे आहे। आणि ते काय करायचं, आपलं जे बाथरूम असतं ना, बाथरूमचं जे जाळी असते, बाथरूम चांगलं स्वच्छ करून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं। त्यानंतर तिथे ते ठेवायचं जो आपण भात बनवलेला आहे तो, आणि आपल्या पितृदोषांना नमस्कार करायचा। ओम पितृदोषाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि ठेवून द्यायचं, किंवा तुम्ही बाथरूममध्ये खिडकीत पण ठेवू शकता। आणि सकाळी सगळे उठायच्या आधी तिथून तो भात उचलायचा, म्हणजे घ्यायचा आणि दक्षिण दिशेला नेऊन ठेवायचा। दक्षिण दिशेला असे ठिकाण ठेवायचं तिथं कुत्रे, कावळा, पक्षी वगैरे आले पाहिजे खाण्यासाठी। तर हा उपाय नक्की करून बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।